आता जगामध्ये भारताच्या पंतप्रधानांना लोक ऐकतात. का ऐकतात? कारण ही भारताची जी शक्ती ज्या ठिकाणी जेव्हा प्रगट व्हायला पाहिजे त्या ठिकाणी तेव्हा प्रगट व्हायला लागली आणि त्यामुळे जगाला बोध झाला. संघालाही एका ठिकाणी मला म्हटलं असं त्यांनी की तुम्ही 30 वर्ष उशिरा आलात. मी त्यांना म्हटलं आम्ही 30 वर्षापासून येतोय, उशिरा नाही आलो. तुम्ही आमचं उशिरा ऐकायला लागलात. कारण दिल्लीच्या व्याख्यानाचा उल्लेख झाला. त्या लोकांना आम्ही बोलावलं असतं 30 वर्षापूर्वी तर ते आलेच नसते. पण एक शक्ती दिसली लोकांना. शक्ती म्हणजे दंडशक्ती नाही, संहत कार्यशक्ती, सगळ्यांची मिळून शक्ती. आणि संघ जेव्हा संहत कार्यशक्ती म्हणतो तेव्हा त्याला संपूर्ण समाजाचं संघटन अभिप्रेत असतं. तर त्या शक्तीच्या आधारावर जे सत्य आहे, जे स्वाभाविक हिंदू समाजाचं शील आहे, वसुधैव कुटुंबकम, त्या आपल्या शीलाप्रमाणे आपल्या स्वत्वाप्रमाणे आचरण करण्याचा त्याचा व्यवहार बनावा, त्याची शक्ती बनावी, त्याची सवय बनावी आणि त्याला ती मोकळीकही असावी.